पहिली एक अट आहे की ते जे प्रॉडक्ट आहे त्या कंपनीची स्पेशल ऑफर असायला हवी आहे, आणि दुसरी अट अशी आहे स्पेशल ऑफर तर असायलाच हवी, आणि दुसरी अट अशी की तुम्ही किंवा कस्टमर जी खरेदी करणार आहे ती खरेदीची किंमत 1000 रुपये किंवा 1000 रुपयापेक्षा जास्त असेल तरच तो डिस्काउंट असणार आहे. ओके, अदरवाईज देअर इज नो डिस्काउंट. मग असं असेल तर मग किती डिस्काउंट मिळाला आहे हे हे आपल्याला इथे कॅल्क्युलेट करायचं आहे. सो पहिल्यांदा दोन कंडिशन्स कुठल्या ह्या एक्झाम्पलमधल्या त्या दोन कंडिशन्स आपण एकदा तोंडी लिस्ट आउट करूयात. पहिली गोष्ट की स्पेशल ऑफर आहे किंवा नाही हे कशावरनं कळतं, तर तिथे स्पेशल ऑफरचा एक कॉलम दिलाय मी आणि तिथे येस किंवा नो लिहिलंय. म्हणजे त्या सेलची व्हॅल्यू जर येस असेल म्हणजेच काय, दॅट सेल व्हॅल्यू इक्वल्स टू येस, ह्याचा रिझल्ट जर ट्रू येत असेल तर ही पहिली कंडिशन. आणि दुसरी कंडिशन ऑर्डर्ड व्हॅल्यू, दॅट मीन्स द खरेदीची किंमत ही सुद्धा 1000च्या वर आहे, म्हणजे ती पर्टिक्युलर सेल ही दॅट शुड बी ग्रेटर दॅन 1000. या दोन्हीच्या दोन्ही कंडिशन जेव्हा मॅच होतील तेव्हा तिथे 10% डिस्काउंट. मग डिस्काउंट 10% कशावर मिळणार? मॉलमध्ये जर मी खरेदीला गेले तर मला डिस्काउंट कशावर मिळणार, तर खरेदीच्या किमतीवर मिळणार. ओके, सो देअर इज द 10% डिस्काउंट ऑन ऑर्डर्ड व्हॅल्यू. असं असेल तर 10% डिस्काउंट हा ऑर्डर व्हॅल्यूवर मिळणार. नाहीतर काय, नाहीतर तिथे डिस्काउंट नाहीये. दिस इज व्हेरी सिम्पल. नाहीतर डिस्काउंट विल बी 0 और यू मे राईट देअर नील. ओके, सो आधी मी इथे लिस्ट आउट करते दोन कंडिशन्स. पहिली कंडिशन स्पेशल ऑफर आहे किंवा नाही, इथे आपल्याला येस किंवा नो वरनं हे लक्षात येईल. दुसरी कंडिशन खरेदीची किंमत ही 1000 किंवा 1000पेक्षा जास्त असायला पाहिजे, राईट. आणि मग डिस्काउंट आपल्याला इथे कॅल्क्युलेट करायचं आहे. सो आय एम गोइंग टू स्टार्ट इक्वल्स टू इफ ग्रेटर दॅन. इथे आल्यानंतर आपण चेक करणार हाऊ मेनी टेस्ट आर देअर, दॅट मीन्स हाऊ मेनी कंपॅरिझन्स आर देअर. एक कंपॅरिझन आहे की एकापेक्षा जास्त कंपॅरिझन्स आहे. ऑब्वियसली हिअर इज मोर दॅन वन कंपॅरिझन. ओके, पहिलं कंपॅरिझन काय आहे तर आपल्याला हे चेक करायचं आहे हे येस आहे का. अँड आय सेड आणि ऑर्डर व्हॅल्यू शुड बी ग्रेटर दॅन 2000. म्हणजेच हेही असायला हवंय आणि हेही असायला हवंय. दोन्ही ट्रू असतील तर मग मला 10% डिस्काउंट आहे. दोन्हीचे दोन्ही कंडिशन्स ट्रू हवे आहेत म्हणून मी लॉजिकल टेस्टमध्ये अँडचा वापर करणार. ओके, अँडच्या ब्रॅकेट्समध्ये आता मला ह्या दोन कंडिशन्स लिहायच्या आहेत. पहिली कंडिशन इज स्पेशल ऑफर इज देअर, सो आय एम गोइंग टू चेक ही सेल. Okay, I had taken C40. I am going to work for the product wood, right? I am going to check is C40 equals to yes. इथे yes हा शब्द हा टेक्स्ट आहे म्हणून मी याला डबल इन्व्हर्टेड कॉमा टाकलाय. एक्सेल मध्ये एक्झॅक्ट नावाचं हे असं एकमेव फंक्शन आहे की जे केस सेन्सिटिव्ह आहे. इथे कॅपिटल वाय येसचं आणि स्मॉल वाय इट डझंट मॅटर हिअर. ओके, सो इज C40 इक्वल्स टू येस हे ट्रू असेल कॉमा आणि साठी आपण इथे अँडचा वापर केला आहे. अँड ऑर्डर व्हॅल्यू, म्हणजे तुम्ही बघाल की मला इथे ऑर्डर व्हॅल्यूची सेल सिलेक्ट करता येत नाही आहे. इट्स नॉट पॉसिबल मी टू क्लिक हिअर, राईट. जर मी इथे क्लिक केलं तर माझा कर्सर हा फॉर्म्युलाच्या सुरुवातीला इथे आपसूक येतोय. आय डोंट वॉन्ट दॅट. मला ही सेल सिलेक्ट करायची. मग ह्या केसमध्ये मी ह्या खालची सेल 2000ची सेल किंवा ही वरची सेल ऑर्डर व्हॅल्यूची ही सिलेक्ट करणार आणि माऊसने ॲरो कीने मी खाली मूव्ह होणार, राईट. सो आय वॉन्ट टू चेक इज ऑर्डर्ड व्हॅल्यू म्हणजेच खरेदीची किंमत इज दॅट ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 1000, राईट. ह्या दोन्ही कंडिशन्स टाकल्यात. कंडिशन झाल्यानंतर मी अँड क्लोज केलं कारण आपण इफमध्ये वर काम करतोय आणि ह्या लॉजिकल टेस्ट आपण कंप्लीट केल्यात. लॉजिकल टेस्ट नंतर कॉमा, राईट. स्पेशल ऑफर असेल दॅट मीन्स C40 इक्वल्स टू येस आणि खरेदीची किंमत ही 1000पेक्षा जास्त असेल तर तिथे 10% डिस्काउंट आहे. 10% डिस्काउंट कशाच्या 10% डिस्काउंट आहे तर खरेदीच्या किमतीच्या. परत मला आता ऑर्डर व्हॅल्यूची सेल इथे सिलेक्ट करता येणार नाही म्हणून मी ही वरची सेल घेईन आणि ॲरो कीने खाली येईन. 10% मल्टिप्लाय बाय D40. ओके, सो व्हॅल्यू इफ ट्रू इज 10% मल्टिप्लाय बाय D40 आणि नसेल तर काय
स्पेशल ऑफरही नाही आहे किंवा ऑर्डर व्हॅल्यू पण 10,000 1,000पेक्षा जास्त नाही आहे, मग तेव्हा डिस्काउंट असणार आहे 0. सो 0 किंवा तुम्ही नील लिहू शकता, एनिथिंग. आणि शेवटी मी इफची ब्रॅकेट क्लोज करणार, एंटर हिअर. आणि मग आपण ह्याला ड्रॅग करूया. ह्याला मी ऑलरेडी फॉर्मॅटिंग करून ठेवला आहे, जो युरो वगैरे येतोय दॅट मी कस्टममधनं ते फॉर्मॅटिंग ऑलरेडी करून ठेवलं आहे, राईट. आपण परत रिपीट करूयात काही गोष्टी. पहिली सेल डिस्काउंटची इक्वल्स टू इफ लॉजिकल टेस्ट किती आहेत आणि सर्वच्या सर्व ट्रू हवे आहेत का. येस, लॉजिकल टेस्ट आर मोर दॅन 1, राईट. आणि सर्वच्या सर्व ट्रू हवे आहेत म्हणून मी अँड फंक्शनचा वापर करीन. अँड पहिली कंडिशन कॉमा, दुसरी कंडिशन. पहिली कंडिशन स्पेशल ऑफर असायला हवी. सो आय एम गोइंग टू राईट दिस सेल इक्वल्स टू डबल इन्व्हर्टेड कॉमा yes, डबल इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट, राईट. येस इज द टेक्स्ट म्हणून मी त्याला डबल कोट्समध्ये लिहिलं आहे. कॅपिटल आणि स्मॉल वाय डझंट मॅटर, कॉमा. दुसरी कंडिशन ऑर्डर व्हॅल्यूची सेल ही मी खालची सेल यूज करते आणि ॲरो कीजने वर जाणार. D40 ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 1000. खरेदीची किंमतही 1000पेक्षा जास्त असायला हवी आहे. अँडची ब्रॅकेट मी इथे क्लोज केली कारण लॉजिकल टेस्ट इथेच फिनिश होती आहे. लॉजिकल टेस्ट नंतर तुम्ही सिंटॅक्समध्ये पाहिला तर कॉमा दिसतोय म्हणून मीही इथे कॉमा दिला. व्हॅल्यू इफ ट्रू, हे जर ट्रू असेल तर तिथे डिस्काउंट आहे 10%. 10% कशाच्या, तर ऑर्डर व्हॅल्यूच्या D40च्या, राईट. नाहीतर डिस्काउंट 0, म्हणजे व्हॅल्यू इफ फॉल्स इज 0, राईट. आणि मग मी हा फॉर्म्युला ड्रॅग केला. ऑर्डर व्हॅल्यू आहे, खरेदीची किंमत दिली आहे, डिस्काउंट दिला आहे, मग टोटल विल बी इक्वल्स टू खरेदीची किंमत वजा डिस्काउंटची किंमत. त्यामुळे जी टोटल येणार आहे ती ही आपण शेवटच्या कॉलममध्ये इथे प्रिंट करूया, राईट. ही जी 3 उदाहरणं पाहिली ती मी परत एकदा रिवाइज करते. हा एक छोटासा टेबल, सेल्स आणि टार्गेट दिलेत. सेल्स पर्सन्सची नावं दिली आहेत. त्यांनी टार्गेट अचीव केलं आहे की नॉट अचीव केलं आहे. तर हा फॉर्म्युला जर तुम्ही पाहिलात तर आपण सेल्स व्हॅल्यू ग्रेटर दॅन टार्गेट व्हॅल्यू असेल तर अचीव्ड लिहिलं, नसेल तर नॉट अचीव्ड लिहिलं. तर ह्यामध्ये व्हॅल्यू इफ ट्रू आणि व्हॅल्यू इफ फॉल्स ह्या ज्या दोन्ही गोष्टी होत्या इफ मधल्या ह्या टेक्स्ट व्हॅल्यूज आहेत म्हणून त्या डबल कोट्समध्ये टाकल्यात. आणि ही जर तुलना पाहिली तुम्ही तर ही एकच कंपॅरिझन आहे, त्यामुळे आपण अँड किंवा ऑरचा वापर इथे केलेला नाहीये. दुसरं उदाहरण बघूयात. दुसऱ्या उदाहरणात एकच तुलना आहे. सेल्स ग्रेटर दॅन टार्गेट इट इज गिवन देअर. असेल तर 10% डिस्काउंट, 10% कमिशन सेल्सच्या, नसेल तर 5% कमिशन सेल्सच्या. ह्यात तुम्ही जर पाहिलं तर व्हॅल्यू इफ ट्रू आणि व्हॅल्यू इफ फॉल्स ह्या दोन्ही गोष्टी ह्या कॅल्क्युलेशन्सने आपण केल्यात. आपण इथे यांना डबल कोट्स वापरलेले नाही आहेत कारण आपल्याला हे कॅल्क्युलेशन्स पुढे करायचे 10% C26च्या, राईट. पुढलं जर एक्झाम्पल तुम्ही पाहिलं जे आत्ता आपण घेतलं होतं, त्यात ह्या दोन्ही गोष्टी आहेत. एकापेक्षा जास्त कंपॅरिझन्स आहेत, त्यामुळे पहिलं कंपॅरिझन कॉमा दुसरं कंपॅरिझन दोन्हीचे दोन्ही ट्रू हवे आहेत म्हणून इथे अँडचा आपण वापर केला. असेल तर काय 10% डिस्काउंट, नसेल तर काय 0. म्हणजे इथे कॅल्क्युलेशन्सही आहेत आणि एकापेक्षा जास्त कंपॅरिझन्स आहेत आणि अँडचा इथे आपण वापर केला. तर पुढलं एक उदाहरण अजून एक बघूयात. ह्याला मी एक नाव देते अपडेटेड कॉस्ट म्हणून.
ओके, टेबलमध्ये बघूयात काय काय गोष्टी दिल्यात. पहिला कॉलम जो आहे तो ऑर्डर नंबरचा आहे, दुसरा कॉस्ट आहे, तिसरा आहे पेमेंट टाईप, आणि तिसरी जी आपल्याला काढायची ती अपडेटेड कॉस्ट काढायची. ओके, प्रॉब्लेम स्टेटमेंट मी ऑलरेडी लिहिलं आहे की एका कंपनीकडनं काही ऑर्डर्स घेतल्या जातात, काही पेमेंट त्यांना रिसीव झालं आहे. ओके, आणि त्याचा युनिक नंबर जो आहे दॅट इज ऑर्डर नंबर. So how updated cost should be calculated, that is written in second statement. A handling charge of, we will read here rupees, a handling charge of rupees 5 is made on all orders paid by Visa or Delta cards. That means what? Visa किंवा Delta card ने जर पेमेंट झालेलं असेल तरच कॉस्ट मध्ये 5 रुपये ॲड होतील, अदरवाइज जी कॉस्ट आहे ती जशीच्या तशी असणार आहे. राईट. सो उदाहरणार्थ पहिली ऑर्डर आपण घेऊयात. नॉर्मली मॅन्युअली काम करताना आपण हे कसं करणार, तर मी ही सेल चेक करीन, E54. आय विल चेक इज इट अ विजा और इज इट अ डेल्टा. दोघांपैकी काहीही असेल तर मी कॉस्टमध्ये दिस व्हॅल्यू +5 आय विल डू. ओके, सो पहिल्यांदा आपल्याला चेक करायचं की किती कंडिशन्स आहेत. आय एम गोइंग टू चेक इज दिस सेल इज विजा. मग ही कंडिशन आपण कशी लिहिणार, मग ही सेल व्हॅल्यू आहे E54. सो आपल्याला पहिली कंडिशन मी इथे लिहिते, वी हॅव टू राईट E54 म्हणजेच ही सेल आपल्याला चेक करायची आहे. इज इट इक्वल्स टू विजा, दिस इज द फर्स्ट कंडिशन. And what is the second condition then? We are checking if same sale is equal to delta. That means E54 equals to double quote delta. Okay, ह्यात चुका होतात कंडिशन लिहिताना, ती म्हणजे नॉर्मली E54 equals to Visa इथपर्यंत बरोबर लिहिलं जातं आणि कॉमा देऊन लगेचच डबल इन्व्हर्टेड कॉमा डेल्टा. तर नुसतंच डेल्टा घेऊन चालणार नाहीये, डेल्टा ही पण एक कंपॅरिझन आहे. सो E54 इक्वल्स टू डेल्टा. ह्याचा अर्थ म्हणजेच इथे आपण कुठलाही लॉजिकल ऑपरेटर लेस दॅन, ग्रेटर दॅन, इक्वल्स टू, नॉट इक्वल्स टू ह्याचा वापर केलेला नाहीये. त्यामुळे ह्याचे रिझल्ट ट्रू किंवा फॉल्स असे येणार नाही. राईट. त्यामुळे ही जी काय दुसरी पद्धत मी तुम्हाला इथे दाखवली, दिस इज रॉंग मेथड, दिस इज फुल्ली रॉंग मेथड. राईट. ज्या कंपॅरिझन्स आहेत त्या आपल्याला टोटली वेगवेगळ्या लिस्ट आउट करायच्या आहेत. इज E54 इक्वल्स टू डेल्टा, E54 इज इक्वल टू विजा, और आय एम सेइंग और E54 इक्वल्स टू डेल्टा. म्हणजे आयदर ही पहिली कंडिशन किंवा ही दुसरी कंडिशन, दोघांपैकी एक कुठली तरी ट्रू असेल तर मला कॉस्ट मध्ये 5 रुपये ॲड करायचे. राईट. सो आय एम गोइंग टू स्टार्ट. इफ सिंटॅक्स प्रमाणे जाऊयात. लॉजिकल टेस्ट, लॉजिकल टेस्ट मध्ये किती लॉजिकल टेस्ट आहेत ते आपण इथे लिस्ट आउट केले आहेत. E54 इज इक्वल टू विजा, दिस इज फर्स्ट कंडिशन. E54 इज इक्वल टू डेल्टा, दिस इज सेकंड कंडिशन. डू यू रिक्वायर्ड बोथ शुड बी ट्रू, और दोघांपैकी एक ट्रू असेल तरीही चालणार आहे. जेव्हा दोन्हीचे दोन्ही ट्रू हवे असतात तेव्हा आपण अँडचा वापर करतो, आणि दोन्ही कंडिशन्सपैकी एकही ट्रू असली तरीही चालणार आहे तेव्हा आपण वापर करणार आहोत ऑरचा. सो दॅट्स वाय मी इथे ऑरचा वापर केला. ऑर ब्रॅकेट ओपन. राईट. ऑर मध्ये आता आपल्याला ह्या दोन्ही कंडिशन्स टाकायच्या आहेत. E54 दॅट मीन्स दिस सेल, पेमेंट टाईपची सेल, पहिली सेल, इज इट इक्वल्स टू विजा, कॉमा, और इथे ऑलरेडी आपण मेन्शन केलाय फंक्शन म्हणून, E54 इक्वल्स टू डबल इन्व्हर्टेड कॉमा डेल्टा. ब्रॅकेट इथे क्लोज होणार. जशा कंडिशन्स आपल्या लिहून होतात तशी ब्रॅकेट क्लोज व्हायला हवी आहे.
याचं कारण म्हणजे लॉजिकल टेस्ट इथेच संपतात. ओके, लॉजिकल टेस्ट संपल्यानंतर सिंटॅक्समध्ये कॉमा दिसतोय म्हणून मी कॉमा दिला, कॉमा देन व्हॅल्यू विथ ट्रू. असं असेल तर काय, विजा किंवा डेल्टाने जर पेमेंट केलेलं असेल तर मला कॉस्टमध्ये, म्हणजेच ही कॉस्टची सेल मी सिलेक्ट केली आहे, त्यात मला 5 मिळवायचे, 5 रुपये मला जास्त चार्ज करायचे. नसेल तसं तर किती कॉस्ट असणार आहे, कॉस्ट विल बी सेम. मग ही D54 हे जसेच्या तसे राहतील. राईट, ब्रॅकेट क्लोज्ड, एंटर, ड्रॅग द फॉर्म्युला. फॉर एक्झाम्पल पहिलं पेमेंट हे कॅश झालं आहे, त्यामुळे अपडेटेड कॉस्ट ही आधीच्या कॉस्टप्रमाणेच येणार, 1000चे 1000 झालेत. दुसरं पेमेंट हे विजा कार्डने झालं आहे, त्यामुळे कॉस्टमध्ये तुम्ही इथे पाहाल 5 रुपये मिळवलेत. तिसरं पेमेंट हे चेकने झालं आहे, त्यामुळे अपडेटेड कॉस्ट ही जशीच्या तशी आहे, 2000चे 2000 राहिलेत. आणि चौथं पेमेंट हे डेल्टाने झालं आहे, त्यामुळे कॉस्टमध्ये 5 रुपये मिळवलेत, म्हणून 5005 असं उत्तर आलेलं दिसतंय. राईट, परत आपण रिवाइज करूयात ह्या गोष्टी. प्रश्न परत एकदा समजून सांगते. पेमेंट टाईप व्हिजा किंवा डेल्टा असेल तरच कॉस्टमध्ये 5 रुपये मिळवायचे. म्हणजे आपल्याला चेक करायचं आहे ही सेल व्हिजा आहे का किंवा ही सेल डेल्टा आहे का. राईट, व्हिजा किंवा डेल्टा असेल तर ह्या कॉस्टमध्ये 5 रुपये आपल्याला ॲड करायचे. फाईन, इफने सुरुवात केली आहे. व्हिजा किंवा डेल्टा असेल तर, म्हणून मी ऑर फंक्शनचा वापर केला लॉजिकल टेस्टमध्ये. ऑर आपण चेक करणार आहोत, इज दिस सेल इक्वल्स टू व्हिजा. ऑर आहे म्हणून ऑर ऑलरेडी इथे दिला आहे. ऑर इज दिस सेम सेल इक्वल्स टू डेल्टा. कंडिशन्स लिहून झाल्यानंतर अँड ऑर जे काय तुम्ही फंक्शन वापरताय ते इथेच क्लोज व्हायला हवं आहे, बिकॉज दिस इज द लॉजिकल टेस्ट. कॉमा, असेल तर काय, असेल तर ह्या कॉस्टमध्ये मी 5 मिळवले, कॉमा, नसेल तर ही कॉस्ट सेम राहील. ओके, आय होप दिस विल अंडरस्टँड यू प्रॉपरली. आणि मग मी हा फॉर्म्युला ड्रॅग केला. ओके, फॉर एक्झाम्पल इथे कॅशच्या ठिकाणी जर मी व्हिजा चेंज केलं तर मग मात्र माझ्या कॉस्टमध्ये 5 रुपये ॲड होत आहेत. आणि जर मी हे काढलं तर ते रिमूव्ह होत आहे. राईट, परत एकदा सिक्वेन्शियली जाऊयात. आपण ही 4 महत्त्वाची उदाहरणं मी तुम्हाला शिकवली. पहिलं उदाहरण, सेल्स टार्गेटपेक्षा जास्त असेल तर अचीव्ड असायला हवं आहे किंवा नॉट अचीव्ड असायला हवं आहे. यात मी फक्त इफ वापरलं आहे कारण आपण एकच कंपॅरिझन करतो आहे. इज सेल्स इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू टार्गेट. असेल तर अचीव्ड, नसेल तर नॉट अचीव्ड. राईट, सेकंड एक्झाम्पल, इफ सेल्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू टार्गेट, कमिशन 10% सेल्सच्या, नसेल तर कमिशन 5% सेल्सच्या. यात आपण व्हॅल्यू विथ ट्रू आणि व्हॅल्यू विथ फॉल्स, म्हणजेच असेल तर काय आणि नसेल तर काय, ह्यात मी ॲक्च्युअल कॅल्क्युलेशन्स वापरली आहेत. याच्या आधी आपण फक्त टेक्स्ट वापरत होतो. ओके, कॅल्क्युलेशन्स करायचे असतील तर त्याला आपण डबल कोट्स द्यायचे नाही आहेत, फक्त टेक्स्ट व्हॅल्यूजलाच डबल इन्व्हर्टेड कॉमा आपण वापरतो. तिसरं एक्झाम्पल, डिस्काउंट्स आपण इथे कॅल्क्युलेट केलेत. डिस्काउंटसाठी 2 कंडिशन्स होत्या, स्पेशल ऑफर असायला हवी आहे आणि खरेदीची किंमत 1000च्या वर असायला हवी आहे. दोन्ही गोष्टी जर असतील तरच 10% डिस्काउंट द्यायला हवा आहे. सो स्पेशल ऑफर आहे की नाही ही पहिल्या कंडिशनमध्ये चेक केलं आणि म्हणून मी अँड फंक्शनचा वापर केला आहे. आणि ऑर्डर व्हॅल्यू शुड बी ग्रेटर दॅन 1000. असेल तर 10% डिस्काउंट, 10%. कशाच्या 10%? तर ऑर्डर व्हॅल्यूजच्या. अदरवाईज डिस्काउंट इज 0.
राईट. लास्ट एक्झाम्पल विच वी हॅड सीन, व्हिसा किंवा डेल्टा कार्डने जर पेमेंट केलेलं असेल तर कॉस्टमध्ये 5 रुपये ॲड करायचे, हँडलिंग चार्ज हा 5 रुपये ॲड करणार आहोत. नसेल तर कॉस्ट ही सेम जशीच्या तशी राहणार आहे. राईट. पुढलं अजून एक उदाहरण आपण बघूयात. उदाहरणार्थ आपण जेव्हा क्लास कॅल्क्युलेशन्स किंवा काय म्हणता येईल त्याला ग्रेडिंग सिस्टीम म्हणता येईल की 40 ते 60च्या मध्ये मार्क्स असतील तर 5 क्लास, 60 ते 80च्या मध्ये मार्क्स असतील तर सेकंड क्लास, 80 ते 100च्या मध्ये असतील तर फर्स्ट क्लास किंवा डिस्टिंक्शन, जे काय आहे ते ग्रुपिंग किंवा लिमिट्स देऊन तो क्लास डिक्लेअर करणं आणि इफ सोबत ते कसं कॅल्क्युलेट करता येईल हे बघणं. याचं अजून एक साधं एक्झाम्पल म्हणजे मी मगाशीच बोलले होते त्या पद्धतीचं की मला टॅक्स कॅल्क्युलेट करायचा आहे की माझी ॲन्युअल सॅलरी किंवा ग्रॉस सॅलरी ही 0 ते 2.5 लाखापर्यंत असेल तर तिथे टॅक्स नाही आहे, देअर विल बी नो TDS. राईट. 2.5 लाखापासून 5 पर्यंत असेल तर 3% हा ॲन्युअल सॅलरीचा डिडक्ट होईल. 5 लाखापासून 60 लाखापर्यंत असेल तर 5%, 7 लाखापासून 10 लाखापर्यंत असेल तर 7% आणि 10 लाखापासून वर असेल तर तो काहीतरी 15%, जो काय असेल तो ॲक्च्युअल. तर असे जेव्हा लिमिट्स ऑलरेडी डिक्लेअर्ड केलेले असतात तेव्हा मग इफचा वापर कसा करता येईल